नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या जनता दरबारमधून करून घेत आहोत आणि त्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. मंडळी, आम्ही या निरनिराळ्या सकारात्मक विषयांच्या शोधासाठी राज्यभर सतत भ्रमंती करत असतो आणि आमच्या या भटकंतीमध्ये आम्हाला अनेक जण भेटतात आणि त्यातले बरेच जण आम्हाला सांगतात की आम्ही जनता दरबार बघतो. तुमचा जनता दरबार खूप चांगला आहे, त्यामध्ये खूप चांगली माहिती असते किंवा तुमचं सादरीकरण खूप उत्तम आहे असंही ते कौतुक करतात. त्याचबरोबर ते आम्हाला विचारतात कुठे कुठे फिरता तुम्ही. अर्थात तुम्ही असं फिरल्यामुळेच आम्हाला वस्तुनिष्ठ माहिती मिळते असंही हे सारेजण आम्हाला सांगत असतात. अर्थात हे सगळं सांगितल्यानंतर आपापली गाऱ्हाणी किंवा तक्रारही ते सांगायला लागतात. पण मंडळी, तुमच्या या प्रतिसादाबद्दल अनेक अनेक धन्यवाद. असाच आपण जनता दरबार बघत राहायला पाहिजे. मंडळी, आम्ही नक्की तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला जर का काही समस्या असतील ना, तर तुम्ही सगळेजण एकत्र या, एकमेकांशी संवाद साधा. त्यातून तुम्हाला समस्यांवरचे निरनिराळे उपाय नक्कीच मिळतील. आणि त्यासाठीच आम्ही असे हे वेगवेगळे सकारात्मक जे प्रयोग आहेत, उदाहरणं आहेत, दाखले आहेत, हे सविस्तरपणे आम्ही तुमच्या समोर मांडत असतो, जेणेकरून त्याचा तुम्हालाही फायदा होईल. तुम्ही या सगळ्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्याच अनुषंगाने मंडळी, मागच्या भागामध्ये आपण दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्याची सफर केलेली होती. तिथे अतिशय अल्प पाणी साठा उपलब्ध होता, पण यांनी नियमांचं कठोर अंमलबजावणी केली, कडक नियोजन केलं आणि हा अल्प पाणी साठा दुष्काळामध्ये सुद्धा पुरवला. म्हणजेच जिल्ह्यातलं पाणी त्यांनी जिल्ह्यासाठी पुरवलं. आणि त्यासाठी नेमकं त्यांनी नियोजन कसं केलं ना, हे सगळं आपण जाणून घेतलं. याचा तुम्ही अभ्यास करण्याची गरज आहे. अधिक माहिती पाहिजे असेल तर अर्थात जनता दरबारमध्ये आपण सामील व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबार मधला आपला आजचा विषयही खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. तुम्ही सगळ्यांनी तो काळजीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी आज सुद्धा आपण उस्मानाबादला जाणार आहोत. तिथली कृषी क्रांती नेमकी काय आहे तेही आपण जाणून घेणार आहोत. मुळात उस्मानाबाद हा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणूनच ओळखला जातो आणि ह्या आत्महत्या कमी करण्यासाठी इथे निरनिराळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचा फायदाही व्हायला लागलेला आहे. तेव्हा या सगळ्या उपाययोजना काय आहे, त्याच्या मागची संकल्पना काय आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या भागामध्ये आपण करून घेणार आहोत. अर्थात मंडळी, आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण उस्मानाबाद मधल्या सारोळा या छोट्याशा गावामध्ये जाणार आहोत आणि तिथलं हे दृश्य तुम्ही बघा. हे विस्तीर्ण शेततळ आहे आणि त्यात तरंगणारे हे पिंजरे आहेत. या पिंजऱ्यात आहेत कोंबड्या. शेततळ्यामध्ये चक्क कुक्कुटपालन, अतिशय हवेशीर असे हे पिंजरे. आतल्या कोंबड्या आहेत ना, त्या कडकनाथ या जातीच्या आहेत. या कोंबडीचं एक अंड 60 रुपयाला विकलं जातं. अतिशय औषधी असतं. आता शेततळ्यामध्ये हे कुक्कुटपालन का, तर या शेततळ्यामध्ये मत्स्यबीज सोडलेलं आहे. भरपूर मासे तयार झालेले आहेत. या माशांचं खाद्य म्हणजे या कोंबड्यांची विष्ठा. म्हणजेच एका शेततळ्याचा किती विविध प्रकारे उपयोग केलेला आहे बघा. या शेततळ्यातल्या संरक्षित पाण्यावर शेडनेटमध्ये जरबेरा फुलांची शेतीही केली जाते. मंडळी, या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेऊया. मुळात या विविध प्रकल्पांची संकल्पना काय आहे, कृषी क्रांती काय आहे, तेही आपण जाणून घेऊया. तर अशा पद्धतीनं कृषी क्रांती ह्या पूर्ण प्रोजेक्टची व्याप्ती हे संपूर्ण कृषी या क्षेत्राशी झालेली आहे. हे एंड टू एंड आम्ही सर्व्हिसेस देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून इनपुट हेही शेतकरी घेईल, जे लोन लागतील तेही शेतकरी सावकार म्हणजे प्रायव्हेट त्यांच्या स्वतःच्या सावकारी गटाच्या माध्यमातून देईल. त्यानंतर ॲग्रिकल्चर मेकनायझेशन करून प्रोडक्शनमध्ये सगळे लोक एकत्र येतील, एकासोबत प्रोडक्शन करतील. त्याचं ट्रान्सपोर्टेशन हे एकत्र असल्यामुळे आणि मार्केटिंग हे एकत्र असल्यामुळे शेतकऱ्याला व्हॉइस येतो. कारण की एकटा शेतकरी जर फुलं विकायला गेला, एकटा शेतकरी जर कोथिंबीर विकायला गेला, आमचा एकटा शेतकरी जर खवा विकायला गेला, तर त्याला कुणीही थारा देणार नाही. परंतु जर एक गट
एक बल्क करून गेला तर मात्र त्याच्यामध्ये जो गरीब शेतकरी आहे, एखादी महिला शेतकरी असेल, विडो असेल शेतकरी, महिला विडो शेतकरी असेल आणि तिला एवढं मार्केटिंगमध्ये काही कळणार नाही, ती फक्त एवढं करेल की ट्रकमध्ये आपलं सामान भरून देईल, बाकी सगळं ट्रान्सपोर्टेशन वगैरे तो गट करेल. असा फायदा तो झाला. ब्रँडिंग आम्ही केलं, प्रोसेसिंग आम्ही केलं आणि मार्केटिंग आम्ही केलं. हा पूर्ण चेन, प्रोडक्शन ते मार्केटिंगची अशा पद्धतीनं पूर्णपणे कंप्लीट केल्यामुळे हा एक परिपूर्ण ॲग्रिकल्चर कॉर्पोरेटायझेशनचा एक मोठा प्रोजेक्ट आपण तयार करू शकलो आणि त्या माध्यमातून आपण एक मोठं कृषी क्रांती खऱ्या अर्थानं उस्मानाबादमध्ये घडवू शकलो. उस्मानाबादमध्ये शेतीवरचं अवलंबित्व जास्त आहे. त्यातच गेले 3-4 वर्ष पाऊस नाही, पाणी नाही, पिकं गेलेली आहेत, शोषण मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये नैराश्य आहे. उस्मानाबादमध्ये मागील अनेक वर्षापासून म्हणजे मागच्या 4 वर्षापासून एक पाऊस नाही आहे आणि उस्मानाबादमध्ये इरिगेशन फक्त 17% इरिगेशन आहे. दॅट टू मेनली वेल इरिगेशन हा उस्मानाबादचा सोर्स आहे आणि त्याच्यामुळं उस्मानाबादची शेती ही फार दुष्काळग्रस्त शेती म्हणून आणि जास्त प्रोडक्टिव्हिटी नसणारी आणि अनवायबल म्हणून आपण ह्याला बघत असतो. आणि जेव्हा मी इथे पाहिलं की इथे दुसरं कोणतंही सोर्स नाही, उस्मानाबादमध्ये एकही इंडस्ट्री नाही, मोठी इंडस्ट्री नाही, मोठी कोणतीही अशी MIDC जरी असली तरी ती संपूर्ण 100% त्यांच्या कॅपॅसिटीने चालते असं नाही. आणि त्याच्यामुळं केवळ आणि केवळ ॲग्रिकल्चरवर इथले लोक अवलंबून आहेत. आणि म्हणूनच शेतीमध्येच आपल्याला प्रगती करायला पाहिजे याची खूणगाठ कलेक्टर साहेबांनी बांधली आणि म्हणून ॲग्रिकल्चरमध्येच आपल्याला इंटरव्हेन्शन केलं पाहिजे असं जिल्हा प्रशासनाच्या वतीने मला वाटलं. आणि त्यावेळेस मी निर्णय घेतला की आपल्याला आता कॉर्पोरेटायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर हेच एक सोल्युशन म्हणून वापरलं पाहिजे. शेतकरी हा उत्पादक आहे, पण त्याच्या शेतमालाचा व्यापार तो सोडून बाकी सर्वजण करतात. म्हणूनच शेतमालाला हमी भाव देण्यापेक्षा सुद्धा शेतकऱ्यांनीच बाजार नियंत्रित करायला पाहिजे असं कलेक्टर साहेबांचं म्हणणं आहे. आम्ही शेतकरी गट स्थापन करणे आणि शेतकरी कंपन्या स्थापन करणे याच्यावर भर दिला आणि त्यांच्या माध्यमातून क्लस्टर तयार करणे आणि क्लस्टर तयार करून ॲग्रिकल्चर प्रोड्यूस हे ॲग्रिकल्चरिस्टनी विकणे अशा प्रकारचा एक नवीन मॉडेल हा आम्ही उस्मानाबाद मॉडेल म्हणून दिला आणि या मॉडेलला आम्ही नाव दिलं कृषी क्रांती. यासाठी जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचं यांनी ठरवलं. 3,33,000 खातेधारकांपैकी 2,88,000 शेतकऱ्यांना यांनी एकत्र केलं. एकूण जिल्ह्यामध्ये आम्ही मागच्या 1.5 वर्षामध्ये 2,88,000 शेतकऱ्यांना एकत्र केलं. टोटल आमच्याकडे 3,33,000 शेतकरी आहेत खातेदार. त्यापैकी 2,88,000 शेतकरी म्हणजे जवळपास 85%च्या वर शेतकरी हे आज एक किंवा दुसऱ्या गटात आहेत. आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं जर 5 एकर क्षेत्र असेल आणि 2 एकर शेतामध्ये तुम्ही फुल घेत असाल आणि 3 एकरमध्ये सोयाबीन घेत असाल, तुम्ही फुलाच्या गटातही सामील होऊ शकता आणि सोयाबीनच्या गटातही सामील होऊ शकता. ही फ्लेक्झिबिलिटी सुद्धा त्यांना दिली आणि त्याच्यामुळं 14,600 शेतकरी गट आपण स्थापन करू शकलो. 49 प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या शेतकऱ्यांच्या तयार करू शकलो आणि एक फार मोठी कृषी क्रांती खऱ्या अर्थानं आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात झाली. शेतकरी एकत्र आले. 14,600 शेतकरी गट आणि 49 शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी कशा स्थापन केल्या? सगळ्यात पहिले आम्ही शेतकऱ्यांकडे गेलो आणि एक सारखी शेती करणारे लोकांना एका गटात आणलं. म्हणजे फुलाची शेती करणारे लोक हे फुलाचे गट स्थापन केले, सोयाबीनची शेती करणारे सोयाबीनचं गट स्थापन केले, इवन पशुपालक आम्ही उस्मानाबादी गोट असोसिएशन स्थापन केलं. मग शेळी पालन करणारी एक गट वेगळी, कुक्कुटपालन करणारी गट वेगळी, खवा तयार करणारी गट वेगळी, डेअरीची गट वेगळी आणि अशी वेगवेगळी गट तयार केली. या कृषी गटांबरोबरच यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्याही स्थापन केल्या.
त्यातल्या बियाणं उत्पादक कंपनीला आम्ही भेट दिली, त्यांची यशोगाथा जाणून घेतली. ती आपण पुढच्या भागामध्ये आपण जाणून घ्या. मंडळी, या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर काही कोटींचा आहे. अर्थात यामागची संकल्पना काय आहे तेही जाणून घेऊया. जवळपासच्या 6 गावांमध्ये आम्ही कृषी बी उत्पादन सोयाबीन बी उत्पादनाचा कार्यक्रम घेतला. VRD ॲग्रो कंपनी तयार झाली आणि ती तयार झाल्यानंतर आम्ही त्या कंपनीला ब्रँडिंग आणखीन त्याचं जे स्टॅगिंग आहे ते संपूर्ण करण्याची पण शासनाची जी योजना आहे त्याच्यामध्ये मदत केली. आणि आज ज्या प्रकारे महाबीज आणि अन्य कंपन्या बिया तयार करतात, मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या बिया तयार करतात, त्याच धर्तीवर ही ते बिया तयार करतं. नॉर्मल आम्ही जर सोयाबीन विकायला गेलो तर 3200 ते 3500 रेट आहे, परंतु जर सोयाबीन आम्ही बिया म्हणून विकल्या तर 7 ते 7,500 रुपये रेट आम्हाला पडतो. म्हणजे जवळपास डबल रेट हा त्या शेतकऱ्यांना आज पडायला लागला आहे. हा एक महत्त्वाची बाब ही तिथे झालेली आहे. बघा मंडळी, ही सगळी कार्यवाही करत असताना शासनाच्या विविध योजनांचा आधार घेतला गेलेला आहे, हे आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याच अनुषंगाने उस्मानाबादमध्ये शेतीचं औद्योगिकरण करताना मार्केटिंग ब्रँडिंगवर भर दिला. त्यातून त्यांनी पाडोळी गावाला चक्क एक ॲग्रो मॉल दिला. की आम्ही एक शेड दिलं. ॲग्रो मॉल म्हणजे असं फार काही मॉल टाईप नाही आहे, त्याच्यामध्ये आम्ही तो शेड दिला. हो, त्याच्यामध्ये आम्ही शेड दिला. म्हणजे आमचे किती गरीब लोक आहेत आणि किती सुंदर काम करतात. ते काय करतात की त्यांनी आम्ही ॲग्रो मॉल त्यांना दिला तर त्यांनी एक शेड तयार केला. आम्ही त्यांना शेडसाठी पैसे दिले आणि त्या शेडमध्ये त्यांनी शेतकऱ्यांचा जो माल तयार होतो तो माल त्यांनी विकत घ्यायचा, तिथे ठेवायचा आणि ज्यावेळेस भाव थोडा जास्त होईल त्याचं ग्रेडिंग करून पॅकिंग करून तो विकायचा. 6 महिन्यात कंपनी तयार झाली. जयलक्ष्मी फार्मर प्रोड्युसर कंपनी त्या कंपनीचं नाव आहे, ज्याला आम्ही पाडोळीची ज्याला दिलं. 6 महिन्यात त्या कंपनीचा टर्नओव्हर 10 कोटी, आणखीन त्याचं प्रॉफिट 10 लाख रुपये. 10 कोटींचा टर्नओव्हर आणि 10 लाखांचा निव्वळ नफा, यांनी तर डिव्हिडंड सुद्धा दिलेले आहेत. ते प्रॉफिट आल्यानंतर त्यांनी डिव्हिडंड सुद्धा दिलेत शेतकऱ्यांना. म्हणजे आज लोक खऱ्या अर्थानं कॉर्पोरेट झालेले आहेत. जर शेतकऱ्यांना माहिती आहे की आपली कंपनी प्रॉफिटमध्ये गेली तर आपल्याला डिव्हिडंड मिळतो, इथपर्यंत लोकांमध्ये अवेअरनेस हे आलेलं आहे. दुधाचं ब्रँडिंग करून शेतकऱ्यांची ही उत्पादक कंपनी भरपूर नफा कमवते. त्यांनी पाडोळीकर दूध म्हणून एक दुधाची कंपनी स्वतःची ग्रुप तयार केला. आजूबाजूचे सगळे पाडोळीचे दूध उत्पादक तिथे येतात. 6 लाख रुपयाचं युनिट त्यांनी केलं. जास्त मोठं नाही, 10 बाय 10ची 6 स्मॉल रूम, 6 लाख रुपयाचं युनिट. सगळं दूध येऊन पॅश्चरायझेशन आणखीन चिलिंग करून अर्धा किलोचे पॅकेट्समध्ये रोज सकाळी ते दूध लातूरला जातं आणि 100% ते दूध जे 18 रुपये भाव होता तो 100% दूध त्यांचं 44 ते 45 रुपये लिटरनी चाललं आहे आज. इतकं चेंज ब्रँडिंग आणि पॅकेजिंगमुळे झालं. इथली जरबेऱ्याची फुलं आज परदेशामध्ये निर्यात होत आहेत. आमची फुलं जरबेराची ही आज इथून आम्ही ट्रकद्वारे पाठवतोय नांदेडला. नांदेडनं सचखंड एक्सप्रेसमधून ते दिल्लीला जातात आणि दिल्लीमधून ते श्रीलंका आणि थायलंडला एक्सपोर्ट होतात. मग अशा प्रकारे आम्ही आज फुलं एक्सपोर्ट पण करू शकतो, कारण की आज आमच्याकडे बल्क आहे. एकटा शेतकरी असं करू शकला नसता, इतका शेतकरी ट्रान्सपोर्ट करू शकला नसता. आज प्रत्येक शेतकऱ्याला फक्त त्याच्या बॉक्स मागे पैसे द्यावे लागतात आणि हे रिसोर्स पुलिंग केल्यामुळं, क्लस्टर केल्यामुळं शक्य झालं. बारूळ गावातले हे शेतकरी गट स्प्रिंकलर तयार करतात. यांच्या बाटली स्प्रिंकलरची संपूर्ण माहिती आपण जनता दरबार मधून जाणून घेतली होती आणि याचा फायदा या सर्वांना भरपूर होते. बारूळ गावामध्ये काही शेतकऱ्यांनी स्प्रिंकलर तयार केले. त्यानंतर पुढच्या वेळेस मी गेलो तर त्यांनी भवानी शंकर दूध म्हणून ब्रँड तयार केला आणि ते आता सोलापूरला त्यांचं दूध विकतात आहे. मग अशा प्रकारे ब्रँडिंग पॅकेजिंग हे मोठ्या प्रमाणावर आम्ही केलं. मंडळी, उस्मानाबादची शेळी खूप प्रसिद्ध आहे. त्यासाठी शेळी पैदास केंद्रासाठी काही कृषी गट कार्यरत आहेत आणि आज ह्यासाठी त्यांनी पेटंटही मिळवलेलं आहे. आज आमच्याकडे 250 पेक्षा जास्त असे मेंबर आहेत ज्यांच्याकडे 100 पेक्षा जास्त
उस्मानाबादी गोट्स आहेत, ते ब्रीडर्स आहेत. आम्ही ट्रेनिंग सेंटर, कन्सल्टन्सी ही त्यांच्या माध्यमातून सुरू केली आणि मोठ्या प्रमाणावर उस्मानाबादी गोट याची ब्रीडिंग आणखी यांचे विविध ठिकाणी जे गोट रेअरिंग सेंटर्स आहेत हे सुरू झालेले आहेत. शेती ही किफायतशीर व्हायला पाहिजे हेच यांचं उद्दिष्ट आहे. त्यातूनच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत देताना पैसे देऊ नका, कारण असे पैसे दिले तर ते उसनवार चुकवण्यामध्ये जातात. त्यापेक्षा या साऱ्यांना तुम्ही शेळ्या द्या असं यांचं म्हणणं आहे. मग त्यांना पण आम्ही विनंती केली की आपण पैसे देऊ नका, आपण शेळ्या द्या. कारण की 10,000 रुपये द्याल तर जे ऑलरेडी जे गरीब लोक आहेत त्यांचं कुठे ना कुठे उसणं असतंच. ती उसणं मागणारे लोक येतील, तुम्हाला 10,000 रुपये मिळाले देऊन टाका. परंतु आपण जर शेळ्या त्यांना दिल्यात तर प्रत्येक वर्षी त्या शेळ्यामधनं 10,000 रुपयाचं उत्पादन, 2 शेळ्यांचं उत्पादन त्या परिवाराला मिळू शकेल आणि आर्थिकदृष्ट्या ते सबल होतील. आणि अशा प्रकारे अनेक लोकांनी आम्हाला शेळी देण्यामध्ये, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्यामध्ये मदत केली. त्याचबरोबर शेतीमध्ये आधुनिक तंत्र येण्याची आवश्यकता या साऱ्यांनी ओळखली आणि मग इथे असे काही कृषी गट तयार करण्यात आले आणि त्यांना ही निरनिराळी अवजारं खरेदी करायला सांगितलं. या सर्व गटांनी काय केलंय की आपल्या मशीन्स विकत घेतल्या. त्याच्यामध्ये आम्ही सबसिडी त्यांना दिली. ट्रॅक्टर म्हणजे सोईंग पासून हार्वेस्टिंग पर्यंत सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी मशीन्स घेतल्या आणि ते कस्टम हायरिंग बेसिसवर लोकांना देतात. या साऱ्यांबरोबरच इथल्या कलेक्टर साहेबांचा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे आणि तो म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना त्यांनी कृषी सेवा केंद्रांची लायसन्स दिली. आम्ही शेतकऱ्यांना त्यांचं पिळवणूक कमी व्हावी यासाठी आम्ही कृषी सेवा केंद्र याचे लायसन्सेस शेतकऱ्यांना दिले. आता कृषी सेवा केंद्र म्हणजे असे केंद्र असतात की जे खतं, बियाणं यांची विक्रीचे केंद्र म्हणजे कृषी सेवा केंद्र. मंडळी, याबरोबरच शेतकऱ्यांची सावकारी पाशातून मुक्तता करण्यासाठी इथे निरनिराळ्या उपाययोजना राबवण्यात आल्या. त्यातूनच इथल्या काही शेतकरी गटांना चक्क सावकारी करण्याचं लायसन्स देण्यात आलेलं आहे आणि आता सरकारी दर आणि निकषांनुसार या सावकारांचं काम चालतं. काही शेतकरी गट ज्यांच्याकडे निधी आहे त्या शेतकरी गटांना सावकारकी, प्रायव्हेट सावकारकीचे कायदेसंमत लायसन्स देणे, जेणेकरून ती लोक शासनानं सांगितलेल्या रेटमध्ये ते पैसा, त्यांच्याकडे सरप्लस असलेला पैसा हा त्या शेतकऱ्यांना देतील आणि तो शेतकरी हे परत करतील. कारण की हा व्यवहार समाजामध्ये झालेला आहे, एका शेतकरी गटातून दुसऱ्या शेतकरी गटामध्ये झालेला आहे. त्याच्यामधनं याचा रिटर्न येण्याची जी खात्री ही जास्त आहे. कारण की ते सगळे लोक देणारा आणि घेणारा दोन्ही गावातच राहतात. दोघांनाही माहिती आहे कोणाचं किती पीक आलं. दोघे एकमेकांना फसवू शकत नाही. समाजाची ही बांधिलकी याचा उपयोग आम्ही त्या शेतकऱ्यांना तिथून काढण्यासाठी, दुष्काळ सावकारकीच्या पाशातून काढण्यासाठी हा केलेला आहे. या निर्णयामुळे इथला पैसा इथेच राहील, शेतकऱ्यांनाही फायदा झालेला आहे. त्याचबरोबर काही अनधिकृत व्यक्तींवरती वचक राहील अशी अपेक्षा आहे. आणि नंतर जे प्रायव्हेट सावकार आहेत, जे अनधिकृत सावकार आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचं पण धोरण आम्ही केलं. अनेक सावकार म्हणून उस्मानाबादमध्ये एक मोठी केस झाली. आणखीन त्या सावकाराच्या घरावर धाड उपनिबंधकांनी केली आणि त्याच्यामधून त्याच्या घरातून अनेक कोरे स्टॅम्प पेपर्स आपल्याला सापडले. ज्या कोऱ्या स्टॅम्प सही केलेले, ज्या कोऱ्या स्टॅम्प पेपरचा उपयोग करून ते काही पण वर लिहून घ्यायचं आणि जमिनी घ्यायच्या, म्हणजे जर नजरेस आले. त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या जमिनी त्या सावकारच्या पाशेतून काढून, ते सावकारांचे नाव त्या जमिनीवर चढलेले असताना ते नाव, त्यांच्या नाव काढून त्यांच्या ज्या दस्तावेज आहे ते रद्द करून ते परत आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं एक मोठं काम, हे त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं एक मोठं काम आम्ही केलं. आणि अशा पद्धतीनं अनेक शेतकऱ्यांना आम्ही दिलासा देण्याचं काम केलं, त्यांच्या जमिनी त्यांना परत मिळवून. मंडळी, हे शेतकरी गट किंवा या कृषी कंपन्या आहेत ना, हे चालवण्यासाठीचं रितसर प्रशिक्षण या साऱ्यांना देण्यात आलेलं आहे. अकाउंटिंग विषयीही यांना शिकवण्यात आलेलं आहे. आम्ही यासाठी जेवढ्या आमच्या शेतकरी कंपन्या होत्या, विशेष करून कारण की शेतकरी कंपन्यांना लायबिलिटीज, आणखीन त्यांचे जे
ऑफिशियल लायबिलिटीज आहेत ते फार जास्त असतात. कृषी गटांना तरी एखाद वेळेस त्यांना कुठे आपले डॉक्युमेंट सबमिट करावे लागत नाही. परंतु ज्या कंपन्या आहेत, शेतकरी प्रोड्युसर कंपन्या, या कंपनी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1956 मध्ये रजिस्टर झाल्यामुळे त्यांचे कंप्लायन्सेस जबरदस्त असतात. आणि म्हणून आम्ही या सगळ्या कंपनीच्या डायरेक्टर्सची वर्कशॉप्स घेतल्या. चार्टर्ड अकाउंटंट वगैरे आलेत आणि त्या वर्कशॉप्समध्ये त्यांना सांगितलं की अकाउंटिंग वगैरे कसं करायचं. त्या व्यतिरिक्त आम्ही स्वतः एक चार्टर्ड अकाउंटंट आत्माच्या माध्यमातून त्यांना निशुल्क उपलब्ध करून दिला, जो त्यांचा DPR तयार करून देईल, बाकी काही अकाउंटिंगचे प्रॉब्लेम्स असतील तो त्यांना सांगेल. आणि हे सगळं तयार केल्यामुळे हे लोक एनकरेज झाले कंपन्या काढण्यासाठी. कारण की आता अशी परिस्थिती झाली आहे की लोक आमच्याकडे येतात, ते म्हणतात की आम्ही 10 लोक आहोत, आम्ही 20 लोक आहोत, आम्हाला कंपनी तयार करायची, आम्हाला कंपनी तयार करून द्या, आम्हाला काहीच माहिती नाही, फक्त आपण सांगा कागद आम्हाला काय पाहिजे, पैसे कुठे टाकायचे आणि कोणत्या बँकेत टाकायचे एवढं सांगा, आम्हाला कंपनी तयार करून द्या, बाकी सगळं आम्ही करून देतो. या साऱ्यामधून शेतीची प्रगती नक्कीच होऊ शकते. आणि शेतकऱ्यांना जर का काम मिळालं किंवा फायदा मिळाला ना, तर नैराश्य टळेल, आत्महत्यांसारखे घातक प्रकारही टळू शकतात. आणि हे सारं उस्मानाबादमध्ये घडते. इथल्या शेती क्षेत्रामध्ये एक प्रकारचं चैतन्य आम्ही बघितलं. शेतकरी वर्ग खूप वेगवेगळी आव्हानं स्वीकारतोय. त्यांच्या कंपन्यांविषयी आपण पुढच्या भागामध्ये नक्की जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर शेततळ्यामध्ये कडकनाथ कोंबडीचं पालन नेमकं कसं केलं जातं त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पुढच्या भागामध्ये करून घेणार आहोत. किंवा उस्मानाबाद शेळीची पैदास नेमकी कशी केली जाते त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण करून घेणार आहोत. किंवा शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्र नेमकी कशा प्रकारे चालतात त्याविषयीची ही संपूर्ण माहिती आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. मंडळी, हे जे सगळं आहे ना, हे अतिशय प्रेरणादायी आहे आणि आम्ही सगळेजण हे करू शकतो. अधिक माहिती तुम्हाला जर का पाहिजे असेल ना, तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. त्यासाठी जनता दरबारचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. हे तुम्ही जाणून घ्या. आमची वेबसाईट आहे, वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही तुम्ही भेट द्या. याचबरोबर तुम्हाला आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे की फेसबुकवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज आहे. हे पेज तुम्ही लाईक करण्याची आवश्यकता आहे, कारण याच्यावर आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे. तुमची काही मतं विचार असतील ना, तर तेही तुम्ही या पेजद्वारे आमच्यापर्यंत पाठवू शकता. जनता दरबारमधल्या पहिल्या 53 एपिसोडची माहिती देणारं एक पुस्तक आम्ही तयार केलेलं आहे. या पुस्तकाची सगळी माहिती आम्ही या पेजवर दिलेली आहे. तेव्हा हे पेज तुम्ही जास्तीत जास्त संख्येने लाईक करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सकारात्मक विचारांचे आदान प्रदान करण्यासाठी फेसबुकवरती जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आमच्यापर्यंत फेसबुकवरून नक्कीच पाठवा. मंडळी, जनता दरबारचे आता 182च्या आसपास एपिसोड झालेले आहेत आणि हे सगळे एपिसोड आम्ही यूट्यूबवरती लोड केलेले आहेत, कारण यूट्यूबवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र चॅनल आहे. या चॅनलचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd चॅनल. असं तुम्ही टाईप करा आणि तुम्हाला आवडणाऱ्या एपिसोडचा आनंद तुम्ही वारंवार घेऊ शकता यूट्यूबवरून. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम आहे. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुनःप्रक्षेपण किंवा रिपीट टेलिकास्ट असतं दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये. जनता दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ना, ही वैविध्यपूर्ण आहे, विश्वासार्ह आहे. या माहितीच्या उपयोगामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होणार आहे. मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यासाठी आपल्या आईवडील असतील, मित्रमैत्रिणी असतील, नातलग असतील, साऱ्यांना जनता दरबारमध्ये सामील करून घ्या. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.